हो, बालमित्रांनो, आता आपण ॲन्युअल एक्झामची सुरुवात होणार आहे थोड्या दिवसात. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? हर एक पाठावरचं रिव्हिजन घ्यायचं आहे मित्रांनो. तर आपण ॲन्युअलमध्ये प्रथम पाठ आहे 14 नंबरचा खजिना शोध. तर या खजिना शोधामध्ये आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना एक खेळ प्रकारचा घ्यायचा आहे. त्यामध्ये वर्गातल्या बाईने काय केले? 2 गट निर्माण केले. 6चा एक गट आणि 7 मुलांचा एक गट. मग अशा प्रकारचे 1-2 गट निर्माण केले आणि त्यांना एक नियम पण सांगितलेला होता. सगळ्यांना एक एक चिठ्ठी दिली होती. पहिल्या चिठ्ठीमध्ये सगळ्या संघांची सारखी होती. परंतु रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची झुडूप म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांनी विचार करून सांगितले. समजलं. म्हणून यामधली एक मुलगी आहे चिंगी. चिंगीला ते लक्षात आलं. पळत संडासजवळ गेली आणि तिथल्या झुडपाखाली चिठ्ठी वाचून धावत परत आली. वाचलेली चिठ्ठी परत तिथंच ठेवायची हा खेळ एक नियमच होता. आमचा संघ शाळेच्या गेटबाहेर आल्याबरोबर बोरवाली आजी म्हणाली, अगं ये, शाळा सोडून कुठे चालली टोळक? आज शाळा बाहेरच आहे. त्या एका गटामधला चंब्या म्हणाला आणि आम्ही पळत शाळेच्या वडाच्या झाडाकडे गेलो. चिठ्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागले. तेवढ्यात आबा म्हणजे चिंगीचे आजोबा ओरडले, अरे तुमची झुंबड झाडावर चढते काय काय? पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या डोलीत अगदी हाताच्या अंतरावरच होती. त्यामुळे फार चढावं लागलं नाही. चिठ्ठी वाचून आमची फलटण निघाली परत शाळेच्या खिचडीच्या खोलीत. त्या मागची चिठ्ठी आम्ही वाचतच होतो तेव्हा एक संघ संडासच्या झुडपाकडे चालला होता. म्हणजे त्यांना इतका उशीर कळालं. चिठ्ठी वाचून आम्ही वरांड्यातून निघालो तर समोर केंद्रप्रमुख दिसले. केंद्रप्रमुख म्हणाले, बालचिमूक खुशीत दिसतंय. ते बाईंना म्हणाले, गेटमधून बाहेर जाताय तर सरपंचताई केंद्रप्रमुखाकडे त्यांना भेटायला आलेल्या असाव्यात. कुठे चाललंय टोळके? त्यांनी विचारले. आज 2 तास खजिना शोध आहे असं ओरडत आम्ही काळूमामाच्या आंब्याकडे निघालो. तेवढ्यात ओढ्यापासूनच्या वावरातून आवाज आला, खजिना सापडला आणि खाऊचा डब्बा घेऊन येणारा घोळका दिसला. आम्ही पण धावत शाळेकडे निघालो. कारण खजिना कुणालाही सापडला तरी खाऊ सगळ्यांना मिळणार होता. तर अशा प्रकारचा खजिना शोधांचा खेळ शाळेमध्ये झालेला आहे. तर बाईंनी मुलांचे गट पाडले. प्रत्येकजण स्वतःला कुठल्या तरी संघातला खेळाडू मानत होता. मुलांच्या गटाला बोरवली आजी टोळकं म्हणाली, तर चिंगेचे आजोबा झुंड म्हणाले, केंद्रप्रमुख बालचुमू म्हणाले, तर सरपंच बाई टोळी म्हणाल्या. एकापेक्षा जास्त संख्येने मुले असतील तेव्हा गट, संघ, टोळके, चिमू, टोळी, घोळका, फलटण असे अनेक शब्द वापरले जातात. अशा शब्दांना समुच्चयदर्शक शब्द किंवा समूहदर्शक शब्द असे म्हणतात. आता पुढील वाक्य आपण समूहदर्शक शब्द काही पाहूया. आपण आता स्वाध्यायामध्ये पाहूया. परीक्षेत महत्त्वपूर्ण प्रश्न कशा प्रकारे विचारतात. पहिला प्रश्न आहे जोड्या लावा. तर जोड्या लावामध्ये आपण पाहूया कुठल्या प्रकारचा राहणार आहे. आता वाहनाचा का असतो ताफा. द्राक्षाला आपण का म्हणतो घोस. संत्र्यांचा का असतो ढीग. हरणांचा का असतो कळप. फुलांचा का असतो चुपका.
मग यानंतर आपण वाचून समजून घेण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. तर त्यामध्ये कशा प्रकारचे असतात? चपात्यांची किंवा भाकऱ्यांची का असते चवड, भाजींची का असते जुडी, पुस्तकांचा किंवा वर्तमान पत्राचा का असतो गठ्ठा, धान्यांच्या पोत्याची का असते थप्पी, केळ्याचा घड, माणसांचा जमाव. तर यानंतर रिकाम्या जागा भरा म्हणून परीक्षेमध्ये येऊ शकेल. तर बालमित्रांनो पहा कशा प्रकारे रिकाम्या जागा भरा म्हणून येईल बघा. तर नंबर 1 ला आहे, खूप पाहुणे येणार म्हणून आईला भरपूर भाकऱ्या थापाव्या लागल्या. म्हणजेच रिकाम्या जागामध्ये थाप्या असं आपल्याला भरावं लागेल. मग त्यानंतर आहे भाकऱ्यांची डॅश डॅश रस्ता रस्ता आई थकून गेली. म्हणजेच कुठला शब्द येऊ शकेल चवड. त्यानंतर 2 नंबर भिकूने दिवसभर 20 पोत्यांची डॅश डॅश गोदामातून ट्रकमध्ये हलवली. मग या ठिकाणचा शब्द कुठला येऊ शकेल थप्पी. त्यानंतर 3 नंबर आहे अनेक पक्षी उडत आहेत. म्हणजेच पक्ष्यांचा डॅश डॅश चाललाय. म्हणजेच का चाललाय आकाशातून थवा. मग यानंतर आहे 4 नंबरचा अनिताला एकत्र बांधलेली फुले भेट मिळाली. म्हणजेच तिला फुलांचा डॅश डॅश मिळालाय. काय मिळालाय झुपका. आता 5 नंबरचं काय आहे मुख्याध्यापक बाईच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात. म्हणजे त्यांच्या पर्समध्ये चाव्यांचा का असेल जुडगा असतो. आता वळका पाहूया. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी काही गमतीशीर म्हणीसारखे असतात ते आपण ओळखायचं आहे. काळ्या राणी उभी तलवार म्हणजेच काय आहे केसातला भांग. सगळीकडे आहे पण जाणवत पण दिसत नाही. म्हणजेच काय आहे हवा. एवढंसं पोर घर कसं राखतं कुलूप. एक विहीर तिला 32 पायऱ्या त्यामध्ये एकच रस्ता. म्हणजेच काय तोंड. 2 बाहू शेजारी भेट नाही संसारी. म्हणजेच काय डोळे. तर अशा प्रकारे आपल्याला खजिना शोध हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. तर सगळे मुळांनी वाचून ऐकून समजून घेण्यात यावी.